रूटवर संपूर्ण सायन्स किलोमीटरच्या लावणे, स्टार्ट आणि फिनिशला मोठे बोर्ड लावणे जिथून तुमचं स्टार्ट होणार आहे, आणि स्टार्टिंग लाईन आणि फिनिश लाईनला दोन्ही ठिकाणी पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था आपल्याला ती करावी लागते नियमाप्रमाणे. आणि तसंच प्रत्येक 5 किलोमीटरला आपण रेस सुरू झाल्यानंतर आपण त्याला रिफ्रेशमेंटच्या फिडिंग पॉईंट म्हणतो, ते आपल्याला त्याची सोय करावी लागते. आणि त्या फिडिंग पॉईंटमध्ये पण इन जनरल ऑर्गनायझर जे आपल्याला जे काय पेय देतात ती ठेवायची असतात. आणि शिवाय काही खेळाडू आदल्या दिवशी आपल्याकडं त्यांना विशिष्ट अंतरावर काही आम्हाला रिफ्रेशमेंट देण्याची विनंती करतात, त्यांच्यासाठी आपण त्याच पॉईंटला वेगळ्या कलरचं टेबल यूज करतो. म्हणजे आपल्याकडे आपण रेड टेबल आणि निळं टेबल, निळं टेबल आपण निळ्या क्लॉथचं टेबल आपण जनरल रिफ्रेशमेंट वापरतो, आणि रेडचं स्पेसिफिक आपल्याकडे आपण पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला हा प्रयोग करतो. परदेशाला धावपटूंचा आपण त्या मानतो. तसेच ह्याच्या इनबिल्ड प्रत्येक ठिकाणी म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40पर्यंत मिळवतो. आणि त्यामध्ये 7.5 इन बिटवीन दॅट आपल्याला स्पंजिंग आणि ड्रिंकिंग पॉईंट आपल्याला ते संपूर्ण रूट अरेंज करावे लागतात. अशा रीतीने संपूर्ण रूट आखल्यानंतर त्यानंतर त्याचं सायनिंग झाल्यानंतर स्टार्ट फिनिश आणि ड्रिंकिंग स्पंजिंग पॉईंट ही व्यवस्था झाल्यानंतर आपण मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड कराव्या लागतात. त्या मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करताना मेडिकल टीम आपल्याला वेगळी करावी लागते. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आपल्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये आपण हा प्रयोग फार मोठा चांगल्या पद्धतीने करतो गेल्या अनेक वर्ष, की आपल्या टीममध्ये मेडिकलचे 500 लोक मेडिकल टीममध्ये असतात. म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स आपण प्रत्येक किलोमीटरला पुरवतो. कारण कधी कधी वेदर कंडिशन असं करतं की रेस जेव्हा आपण संपवतो, आपण सकाळी 6 वाजता रेस सुरू करतो, पण 9:30च्या सुमारास ऊन वाढू शकतं, त्यामुळे डिहायड्रेशनचे अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी आपल्या रेसला कुठल्याही प्रकारचं एक कलंक लागू नये यासाठी आपण काळजी घेतो. लोक धावत असतात, आपण जे मेन धावपटू असतात मॅरेथॉन धावणारे त्यांची आपण मेडिकल आदल्या दिवशी करतो. पण एवढ्या मोठ्या हजारो बाकीचे काही 20 किलोमीटर किंवा बाकीचे धावपटू धावतात 10 किलोमीटर 5 किलोमीटर त्यांची आपण करू शकत नाही. पण त्यांच्यासाठी आपण मेडिकलची व्यवस्था पर किलोमीटरला डॉक्टर आणि नर्सेस देऊन करतो. तशी ती आपल्या रूलप्रमाणे ती अभिप्रेत आहे आणि त्यासाठी ते करणं आवश्यक आहे. आणि ह्या मेडिकल टीममधल्या एखाद्या जर काय म्हणतात त्याला त्यांच्या टीम मेंबरमध्ये जर एखादा माणूस अनफिट असेल की त्याला चालता येतं, त्याला काहीतरी वेगळे साईन दिसत आहेत आणि त्यांनी जर हे सांगितलं तर आपण त्याला त्या रनरला आपण ड्रॉप म्हणजे उचलू शकतो. ही जेवढी त्याला पॉवर असते म्हणजे मेडिकल टीमच्या सदस्याला, तर तो एक फार मोठा त्यातला मुद्दा आहे की नुसताच म्हणजे तुमचा ऑफिशियल ट्रॅक अंपायर किंवा तुमचे पायलटच्या टीम असतील त्यांना काय अडचण नाही, तर मेडिकल टीमच्या माणसाला सुद्धा जर एखाद्या माणसाची तब्येत सुद्धा नीट दिसून धावताना त्याला तो जातो तर त्याला पण तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो. स्टार्ट आणि आपला रूट झाला, मेडिकल झालं, स्पंजिंग झालं, फिडिंग झालं, आपला रेस लीड करायला आपल्याला पायलटची पण गरज असते की बरेच खेळाडू बाहेर गावचे असतात, त्यांना आपल्याशी आपण रेस दाखवण्याची म्हणजे रूट दाखवण्याची व्यवस्था करतो. पण धावत असताना कधी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, डायव्हर्शन असतं किंवा तिथं गोंधळ होऊ शकतो. आपण जरी किती काळजी घेतली तरी हा प्रसंग घडू शकतो. त्यासाठी पायलटची आपल्याला व्यवस्था करावी लागते. पायलट टीमची अगोदर एक रिहर्सल घ्यावी लागते की अमुक वेळेमध्ये आपण रेस सुटणार आहे. हा संपूर्ण कोर्स प्रत्येक पायलटला जे रेस वेगळे असतात किंवा काही मधले बनतात आणि शेवटचे असं तुम्हाला ती रेस घेऊन जावी लागते. त्यासाठी पायलटची आपल्याला व्यवस्था करावी लागते. स्टार्टिंगला आणि फिनिशला तुम्हाला स्टार्ट हा गन फायरने द्यावा लागतो आणि आपल्या नियमाप्रमाणे 400 मीटर्स पुढच्या शर्यतीपर्यंत द्यावा लागतो. टाईम कीपर्स आणि जजेस हे तुमच्या फिनिश लाईनला असतात, पण रेस सुरू होताना तुमच्या रेसच्या पुढे सध्याच्या नियमाप्रमाणे किंवा जे लीडर्स असतात त्यांना वेळ सांगावी लागते. जर 5 किलोमीटरला किंवा 10 किलोमीटरला अशी तर ती रेसबरोबर जे टाईम कीपर आणि चीफ जज किंवा जजेस जातात ती त्यांच्याकडे व्यवस्था केली जाते. तरीसुद्धा एक पुढच्या भागात एक असं फ्रंटला वाहन असतं की याच्यावर मोठं घड्याळ आपण फिक्स करतो की जेणेकरून पुढचे जे लीडर्स आहेत त्यांना प्रत्येक वेळी ते जाताना ते अंतर काय वेळ दिसू शकते. तर अशा रीतीने आपण हे सगळं केल्यानंतर ह्या गोष्टीचा आपण त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने प्राप्त करू शकतो. आणि हे करत असताना जर ही रेस चालू असताना जर चीफ कोणाला रेफरी असेल किंवा जज असेल त्याला कुठल्या एखाद्या आपल्या ट्रॅक मॅनेजरने किंवा ट्रॅक अंपायरने सर्टिफाय केलं की अमुक खेळाडू
ज्यांनी शॉर्टकट घेऊन हा गेलेला आहे, माझ्या पॉईंटला आलेला नाही, तर त्याच्या बेसवर तो त्याला डिस्क्वालिफाय करू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या रेसचे फायनल रिझल्ट आपण डिक्लेअर करून आपली बक्षिसं वाटप करू शकतो. हे रोड रेसेस संदर्भात झालं. आणि रोड रेसेससाठी जास्तीत जास्त तुम्हाला काय मॅन पॉवर जे आपण म्हणतो, कार्यकर्त्यांची फौज ही फार मोठी लागते. त्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या कमिट्या कराव्या लागतात. रेस सुरू व्हायच्या अगोदर तुमचे 2-2 महिने कामं सुरू होतात. सगळ्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांना इतर इन्स्ट्रक्शनची व्यवस्था किंवा त्यांना तुम्हाला काही स्पेसिफिक तुम्ही बनियन्स किंवा वाटपाची ही व्यवस्था ह्या कराव्या लागतात. जसं या खेळाडूंचा किंवा प्रतिसाद मिळत गेला, हजारो लोक जेव्हा काय म्हणतात त्याला भाग घेऊ लागले, तेव्हा स्पॉन्सर्स पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टीची पण काळजी घ्यावी लागते. ऑर्गनायझेशन आणि त्याप्रमाणे स्पॉन्सर किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचे काही रूल्स आहेत, त्याप्रमाणे आपल्या कमिटीचे काही अध्यक्ष असतील किंवा काही त्या लोकांनी तिथे बोलून स्टेजवर त्यांच्या हस्ते घोषणा करताना त्यांचे काही प्रस्तावना असतील त्या करायला लागतात. म्हणजे संपूर्ण इव्हेंट हा आपण एखाद्या चांगल्या वेल कंडक्ट स्टार्ट टू फिनिश, म्हणजे रेस सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही तो मेजर करण्यापासून अगदी तुमचं बक्षिसं वाटप किंवा बाकीच्या गोष्टी करेपर्यंत तुम्हाला ही सगळी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी फार मोठं कार्यकर्त्यांची फौज लागते. आणि एक असं असतं की मॅरेथॉनमध्ये काही दुर्घटना पण घडू शकतात. त्यासाठी तुम्हाला पोलिसांची अगोदर परवानगी घ्यावी लागते. संपूर्ण जो ट्रॅक असतो तो संपूर्ण त्या दिवसासाठी तुम्हाला विदाऊट व्हेकल म्हणजे ट्रॅफिक हा ठेवावा लागतो. आणि जे क्रॉसिंग असतं तिथं आपले मार्शल्स किंवा आपले कार्यकर्ते ठेवून क्रॉस करताना कुठं एखाद्या वाहनाने धडक देऊन काही अपघात होण्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. संपूर्ण हा रेसचा रूट बांधूनच आपल्याला या रेसचं कंडक्शन करावं लागतं. आणि त्यासाठी त्याप्रमाणे रेसचं अगोदर मेजरमेंट केल्यानंतर सर्टिफिकेशन घ्यावं लागतं, तो पोलिसांना द्यावा लागतो. पोलिसांची पण आपल्याला फार मदत होते. संपूर्ण समाज यामध्ये हल्ली आपल्याला दिसतो की इन्व्हॉल्व होतो. तर हे सगळं करत असताना सचिव या नात्याने किंवा ते मंडळ असतं त्यांना फार मोठी जबाबदारी असते. आणि ही सगळी गोष्ट आपण ही करत असतो. ते मेन मॅरेथॉन ही साधारण 2.25 ते 2.5 तासात हल्लीला संपतात. तर हा 2.5 तासाचा खेळ करण्यासाठी आपल्याला 2.5 ते 3 महिने अगोदर सगळ्यांना घटावं लागतं. आणि या पद्धतीने आपण केल्यानंतर ह्या शर्यतीचं यश दरवर्षी वाढत जातं आहे. आपण आपल्या पुण्यातल्या केलेल्या आपल्या टीम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे ते आपल्याला निदर्शनाला येतं. तर हे झालं रोड रेसच्या संदर्भात. क्रॉस कंट्रीच्या संदर्भात असं आहे की हार्ड अँड फास्ट रूल्स असे काही नाही आहेत इंटरनॅशनल लेवलला. फक्त गाईडलाईन्स आहेत की तुम्ही तुमच्या क्रॉस कंट्री असं तुम्ही कुठल्याही इव्हेंट थंडीच्या दिवसात घ्यावा किंवा काय. आणि ओपन वुडलँड असा त्यांनी शब्द वापरला आणि ग्रास रूट असावा. कुठेही तुमचा खडीचा रस्ता किंवा हार्ड रोड नसावेत असं त्यांनी काय सांगितलं. आणि जास्ती उंचीचे किंवा जास्ती असे उताराचे पण त्यात हे असू नयेत. आणि साधारण 12 किलोमीटर हे पुरुषांसाठी अंतर असतं, 8 किलोमीटर महिलांसाठी असतं आणि ज्युनियर मेन आणि विमेनसाठी 8 आणि 6 किलोमीटरचे अंतर असतं. आपण आपल्या ज्या संपूर्ण क्रॉस कंट्रीचा रूट असतो हा एका बाजूनी पांढरी पट्टी किंवा नवार लावून किंवा त्या आपण तो संपूर्ण मार्क करू शकतो. आणि त्याच्या आतल्या बाजूला 1 मीटरचा तुम्ही अंतर ठेवून ऑफिशियल्स किंवा इतर जे काही स्पर्धेशी संबंधित गोष्टी असतात त्या लोकांसाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो. आणि आपल्याकडे जर नॅचरल उंचवटी किंवा उंच सकलपणा नसेल तर आपण स्वतः तो स्वयंनिर्मित म्हणजे आपण अननॅचरल आपण म्हणतो आपण करू शकतो. पण त्याचा पण जास्ती तो उंच नसावा आणि नॅचरल वस्तू वापरूनच त्याचा आपण चढ करतो. आपण आपल्या जी एशियन क्रॉस कंट्री झाली ती पुण्यामध्ये तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे बॅप्टिस्ट सर रामनिवास यांच्या अंडर ते आपण ते ऑब्स्टॅकल्स केले होते म्हणजे उंचवटे केले होते ते आपण संपूर्ण नॅचरल गोष्टी ग्रास वगैरे वापरला होता. तर ते करायला लागतात. नंतर इंटरनॅशनल नियमाप्रमाणे स्टार्टिंगला तुम्हाला प्रत्येक टीमसाठी तुम्हाला बॉक्सेस करावे लागतात सोडताना म्हणजे. आणि प्रत्येक टीमचा जो सदस्य असतो ते एकामागे उभे राहतात. प्रत्येक दिशाप्रमाणे एक त्याला ते कंपार्टमेंट केले जातात. पहिली गोष्ट की पहिल्या 1500 मीटरच्या म्हणजे अंतरात कुठल्याही प्रकारचा उंचवटा किंवा ऑब्स्टॅकल असू नये किंवा तो भाग सुटताना छोटा असू नये असं या क्रॉस कंट्रीचं एक तत्त्व आहे. आणि साधारण 17 म्हणजे 1750 मीटर ते 2000 मीटरचा आपण फेऱ्या घेऊ शकतो. त्या कमी अंतराच्या पण फेऱ्या घेऊ शकतो की जेणेकरून रेस आपली त्या अंतरामध्ये आपल्याला 12 किलोमीटर 8 किलोमीटर बसवता येईल. यामध्ये प्रत्येक तुम्हाला राऊंडला पिण्याची व्यवस्था करावी लागते, स्पंजिंगची व्यवस्था करावी लागते. मेडिकल टीम जसं आपण मॅरेथॉनला यूज करतो त्या पण केली जाते.
आणि याचा जो फिनिश असतो तो फिनिश पण आपण जे फनेल टाईप आपण करतो, म्हणजे एखादं आपण नरसाळा हे करतो काय नरसाळ्यासारखा आकार असतो आणि त्याप्रमाणे एक एक टीमचा मेंबर येत असतो आणि त्याप्रमाणे जर रँकिंग दिलं जातं आणि त्या रँकिंगवर पुढे तुमची टीम चॅम्पियनशिप दिली जाते. आणि त्यात पण तुम्हाला जर काही लोकांनी असं आढळलं, पंचांनी ट्रॅक एम्पायर्सनी सांगितलं, काही लोकांनी शॉर्टकट घेतले त्यांना फायदा झाला, तर तो पण माणूस डिस्क्वालिफाय होऊ शकतो. आणि अशा रीतीनं या रेसचे स्टार्ट टू एंड हे रिझल्ट घेतले जातात. ह्या ज्या मॅरेथॉन, रोड रेस आणि क्रॉस कंट्री या सगळ्या तुमच्या शारीरिक उच्च क्षमता असलेल्या लोकांसाठी आपण साधारण त्या बघितल्या जातात. कारण मॅरेथॉन रन करायला साधारण 2.5 ते 3 तास लागतात, त्याची तुम्हाला तयारी करावी लागते. आणि हे जे धावणारे खेळाडू असतात क्रॉस कंट्रीसह त्या पद्धतीचे खेळाडू असतात सगळे, तर त्यांची एक शारीरिक अंतिम कसोटी असते. त्यासाठी आपल्याला बेसिकली मेडिकल, ड्रिंकिंग वॉटर ह्या गोष्टींना आपल्याला अतिशय ध्यान द्यावं लागतं. आणि हे दिल्यानंतर कुठलाही म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये ॲथलेट्सच्या इथल्या इव्हेंटमध्ये आता सरांनी मला सांगितलं की गोळाफेक हॅमर थ्रो किंवा जॅव्हेलिनमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतात, म्हणजे बंदिस्त क्रीडांगणात. पण जेव्हा आपण आउट ऑफ द स्टेडियम जातो तेव्हा एक ट्रॅफिकचा किंवा कोणी तुम्हाला असं एखादं वाहन आलं, नाही तर मग तुम्हाला अशा पळता धावताना काही डिहायड्रेशन झालं, अशा काही घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला एक ट्रॅफिकची सुविधा, मेडिकल टीम आणि आपले पायलट किंवा आपले ऑफिशियल्स याची नियुक्ती करणं फार जरुरीचं असतं. त्यासाठी तुमच्यासारखे फार मोठ्या लोकांचं, त्यासाठी ज्यांना रेसची माहिती आहे आणि आपण ॲथलीटची काळजी घेऊ शकू अशा लोकांचा फार तिथं सहभाग लागतो, तरच आपण या रेसेस यशस्वी करू शकतो. आणि आपल्या टीमनी, जुन्या टीमनी हा प्रयोग गेले 20-25 वर्ष आपण करत आहोत आणि चांगल्या पद्धतीने केलं. 28 एडिशन झालेलं आहे आपल्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या. मला वाटते अशी इंडियातली किंवा आशियातली पहिलीच मॅरेथॉन असेल की सलग सातत्याने 28 वर्ष आणि आपण इतर मॅरेथॉनसारखं अपडाऊन करत नाही. आपला संपूर्ण राऊंड रूट आहे आणि त्यामुळे आपल्याकडचे जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत, स्पंजिंग आहे, फिडिंग आहे किंवा कुठल्या पायलटची टीम आहे, असेंब्लीची, आता हजारो लोक जेव्हा भाग घेतात त्यात असेंब्लीचा पण फार मोठा भाग असतो. तर या सगळ्यांची कामं आपण वाटून दिल्यानंतर ही रेस यशस्वीरित्या पार पडते आणि श्रेय सगळ्यांना जसं खेळाडू आपलं बक्षीस जिंकतो आणि मानाने घरी जातो, तसं एक कार्यकर्त्यांना आणि सचिवांना पण एक आनंद वाटतो की बाबा ही रेस आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कंडक्ट केली. तर असं साधारण या लॉंग डिस्टन्स रेसचे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तुम्हाला काही विचारू शकता असं काही नाही. सर पण काय बोलू शकते? जास्त बोलत नाही, पण हल्ली मला माहिती इलेक्ट्रॉनिक चा वापर वाढलेला आहे आणि ॲक्युरेटचं आपलं जे तत्व आहे, तर आता बर्लिन ऑलिम्पिकमधला मॅरेथॉनचं टायमिंग 2 तास 3 मिनिटं 0.3 आणि 4 सेकंदामध्ये केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना, एखादा तुम्ही अपडेट नसाल तर आत्ताचा सध्याचा जागतिक उच्चांक बर्लिन ऑलिम्पिकला झालेला आहे, बर्लिनच्या वर्स्ट कोर्समध्ये. आणि ते 2 तास 3 मिनिटं फक्त आणि 4 सेकंद असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हे किप टेकर किंवा असे अनेक लोकांची नावं असतात, तुम्हाला माहिती असेल. तर मॅरेथॉन याचा अर्थ म्हणजे भगीरथाने ती गंगावरून आणली की त्याला किती श्रम करावे लागले असतील, म्हणून तसं त्याला काही ठिकाणी मॅरेथॉन न म्हणता भगीरथ स्पर्धा असंही म्हणतात. हे तुमचे जे वाङ्मयवाले जे लोक आहेत, वाङ्मय वगैरे असे, ते त्यांना जरासं हे करत म्हणजे प्रयत्न भगीरथ असतात. दुसरं एक त्याच्यामध्ये यांनी सांगितलं 5 मीटर 10 किलोमीटर की 20 किलोमीटर 25 किलोमीटर या टाईप्सला ऑफिशियल टायमिंग घेण्याकरता हल्ली वेगळी सिस्टीम वापरली जाते. म्हणजे अशा बॅग्स पसरलेल्या असतात आणि किंवा बुटामध्ये चिप्स लावले जातात, बुटामध्ये किंवा इथे लावले जातात, त्याला मायक्रो चिप्स म्हणतो आपण. नाममात्र वजन असतं, पण तुमचा पाय त्याच्यावर गेला ऑटोमॅटिकली तुमचं टायमिंग रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे हे तुमचं टायमिंग जे आहे हे ह्युमन एरर त्यातनं हल्ली कमी झालेली आहे. पुढे आता ऑफिशियल लागतील की हा शंका झाली आहे, सगळं ऑटोमॅटिक झाल्या कारणाने हे सगळं असं झालं. म्हणजे असं 5, 10, 15, 20 आणि 25 यांचं म्हणजे एखादा माणूस 5 किलोमीटरला आघाडीवर असेल, 25 किलोमीटर तो एकदम शेवटी असू शकेल. म्हणजे याच्यामधनं त्या मार्गदर्शकाला किंवा खेळाडूंना आपली रेस कशी धावली म्हणजे आपण
किती वेळ लीड होतो, कुठे आपण मागे पडलो, आपण असं रँकिंग ऑर्डर तुम्हाला ऑफिशियल्सची दिली जाते. आपल्याकडे अजून ते सुरू झालं नाही, कारण आपल्याकडे आपण इलेक्ट्रॉनिक वापरत नाही अजून तितकं, म्हणजे ज्या प्रॉडक्टकडे फार कॉस्टली अफेअर आहे. तर मग तुम्हाला एकापासनं सगळ्या लोकांचं प्रत्येक मीटरपासून याची सगळ्यांची 5 किलो 10 मीटर अशी सुद्धा रँकिंग यादी तयार केली जाते. आणखीन मग टायमिंग ॲक्युरसी असते, कारण ते बॅट्स वगैरे ते जे असतात त्याला हँड टायमिंग आपण म्हणतो, जसं आपण 100 सेकंड वॉचेस वापरतो. पण आता ते ज्याला यांचा एक लेखा वाचला असेल तुम्ही पूर्वी हॉलबुकमधून आल्या तिथे बायसिकल दाखवली, त्याला ते बसवलं त्याच्या, तर त्या नवीन पद्धतीप्रमाणे ते नवीन प्रकारचं टायमिंग घेतलं जातं. तर ती आता येईल ते फार कॉस्टली अफेअर आहे. पण म्हणजे असं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे की ज्या ठिकाणी ॲक्युरसीला म्हणजे तो वर्ल्ड रेकॉर्ड 2 तास 3 मिनटं पळाला, म्हणजे तो बरोबर 2 तास 3 मिनटामध्येच पळाला, ती 100% सांगता येईल. आपला कृष्णकुमार 10.2 सेकंदात पळाला किंवा रेकॉर्ड करता वगैरे की नाही, हे मोघम आपण म्हणू शकतो, बरोबर आहे वगैरे असं. पण जागतिक उच्चार करायचं झालं असेल तर तुम्हाला असं काही चालत नाही. म्हणजे मोघम हा शब्द तिथे नाही, म्हणजे तसं म्हणजे अगदी ॲक्युरेट टायमिंग वगैरे. आता अर्थात काही गोष्टी हातात नसतात, वारा वाहत असतो वाटेल तसा, कधी विंड पडतं, कधी उष्णता इतकी असते की तुम्हाला नुसतं स्पॉन्जिंग करून जात नाही, ते पाण्याचे स्प्रे मारतात. तुम्ही काही जर पूर्वीच्या ऑलिम्पिकमधले फोटो पाहिले असतील तर फिनिशिंग लाईनला उष्णता इतकी होते की त्या अंगाच्या अंगावर पाण्याचे फवारे मारतात. तुम्ही कदाचित तुम्ही जे इंटरनॅशनल बॉडीचं जर्नल आहे ज्याकडे आहे, तर तुम्ही ऑफिसमध्ये कोणी बघत नाही, तिथे मी फक्त जाऊन तिथे मला दाखवता, आम्ही दोघं बघतो. तर त्याच्यामध्ये ते असं दाखवलं गेलं की म्हणजे अशा पद्धतीने, कारण बॉडीमध्ये हीट इतकी निर्माण होते की अंधेरी येते आणि उष्णता नाहीशी करणं हा मुख्य उद्देश आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय, बॉडीचं सॉल्ट कमी होणं. आता आपल्या खेळाडूंना माहिती नसतं. आता पोलिसांची भरती झाली बॉम्बेला, त्यांनी एकदम त्याला पळवलं इतकं, बॉडीमध्ये सॉल्ट असते आणि थोडं सॉल्ट वॉटरसुद्धा आधी घेऊन पाहिले असते. ते थोडं त्यांना जर पोलिसांच्या रिक्रुटिंग लोकांनी जर आधी सांगितलं असतं बाबा ते भाग घ्यायला हरकत नाही तुम्हाला, पण तुम्ही थोडं सॉल्ट वॉटर किंवा असं इलेक्ट्रॉल किंवा असं काही घेतलं तर बॉडीतली खनिजे कमी झाली नसते, जी तुम्हाला बेशुद्ध पडण्याची पाहिजे नसते. पण बेशुद्ध का माणूस पडतो, का तो शुद्धीवर नसतो म्हणून बेशुद्ध पडतो. त्या शुद्धीवर काय नसतो तर त्याला शुद्ध कळत नाही. तर त्याला असं आपल्या लोकांना शैक्षणिकदृष्ट्या आपली समाज सुधारणा व्हायला पाहिजे. समाज सुधारणा म्हणजे व लॉंग डिस्टन्स करताना पहिल्यांदा पळतो ते पळतात म्हणून मी पळतो म्हणून तो पळतो, असं करण्यामध्ये शरीराला धोका होतो. तर त्यामुळे जराही मॅरेथॉन घेताना फार काळजी घ्यावी लागते. पाण्याची व्यवस्था फार महत्त्वाची आहे. म्हणून ते स्पॉन्जिंग वॉटर ठेवलेलं आहे, ते डोक्यावर पाणी ठेवतात आणि तसे पळत जातात. तर जास्त काही भर घालत नाही आणि सर्वसमावेशक म्हणजे चांगला आढावा घेतलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त हल्लीचं पिक्चर इतर देशामध्ये काय चालतं याची थोडी कल्पना दिली. बाबा हल्ली अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मॅट्स असतात, आणखीन तुमचे मायक्रोचिप्स बुटाला लावल्या जातात. तर मी तुम्हाला तर मी आता जास्त वेळ घेत नाही, कारण तुमचं शेड्यूलचं ह्याच्यामध्ये अपसेट होत करणं योग्य नव्हे. तर मी आपली रजा घेतो.